केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर रात्री उशिरा मुंबईत दाखल। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता। मुंबईतील कार्यक्रमांना देखील लावणार हजेरी। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामधील बैठकीवरून भाजपच्या गोटात नाराजीचा सूर। महायुतीत अविश्वास वाढेल अशी कोणतीही कृती टाळायला हवी, मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य। तर प्रशांत किशोर यांच्याकडून बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव। नाशिकच्या खड्ड्यांवरून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंड ठोठवा, त्यांचं पुढचं काम थांबवा। मुख्यमंत्र्यांचं अल्टिमेटम, पुढील 1 महिन्यात सुधारणा दिसली पाहिजे अशी ही तंबी। शेतकरी कर्जमाफीचा 5,000 कोटींचा पहिला हप्ता वितरित। 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आज रक्कम जमा। रोज जसजसे अकाउंट येतील तसे पैसे दिले जाणार, फडणवीसांचं वक्तव्य। सून गिरिजा राऊतच्या जादूटोण्याच्या आरोपांप्रकरणी विनायक राऊतांना ठाणे कोर्टाचा दिलासा। विनायक राऊत यांच्यासह 6 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर। गिरिजा राऊतांचे वकील हायकोर्टात दाद मागण्याची शक्यता। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून राजीनाम्याचे संकेत। व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या कारभारामुळे समाजाचं नुकसान होत असल्याचा आरोप। गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय। 11 ऑगस्टपासून दरवाढ लागू होणार। दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ करण्यावरही शिक्कामोर्तब। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा सज्ज। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। रंगमंचावर कला सादर करण्यासाठी कलाकार आतुर। जालन्याच्या पारध पद्मावती मार्गावर भीषण अपघात। कार विहिरीत कोसळली। दोघांना कारमधून बाहेर काढून रुग्णालयात केलं दाखल। एक महिला अद्यापही कारमध्ये अडकल्याची माहिती। नीटचे प्रश्न फोडण्यासाठी फिफा वर्ल्ड कप नावाचा वापर। विशेष व्हॉट्सअप ग्रुपचीही निर्मिती केल्याचं समोर। 6 महिने आधीपासूनच सुरू होती पेपरफुटीची तयारी। सीबीआयच्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती। E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान, लोकांना लुटलं जातंय। E20च्या मुद्द्यावर काँग्रेस लढणार। व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधींची माहिती। भारतासह 5 देशांवर 100% टॅरिफ लावण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव। रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव। अमेरिकन सिनेटमध्ये बहुमतानं प्रस्ताव मंजूर।